सासूबाई हो जाऊ बाब, ऐका, ही फाईल आहे ना, ही भोपटकरांना द्या आणि मी जेवढं सांगितलंय ना तेवढंच त्यांच्याशी बोला. जादाचं बोलू नका. काय तुम्हाला तेवढी अक्कल नाही, मग गोंधळून जातो तुमचा. नाही म्हणजे प्रत्येक वेळेला विंजे सरकारांचा अपमान करणे हे गरजेचंच आहे का? नाही तसं नाही, म्हणजे तुमचं वागणंच तसं आहे ना. कामाच्या आधी तुम्हाला काहीतरी बोल लावले ना का काम होत असं मला वाटतं. हा पाहिलं का सासूबाई, बायकोचा गुलाम नाही, बायकोचा गुलाम नाही, पाळीव प्राणी म्हणतात याला. असं यू यू केलं की लगेच शेपूट हलवत येते. असं झालंय आपल्या डॉक्टर गोपाळ महाराजांचं. दिसतंय ना तुम्हाला? आम्हाला जे दिसतंय ते दिसतंय ना तुम्हाला? होय, तेच दिसते, एकदम साफ साफ दिसते. चला बर. सावी भरल्या बावल्यासारखं निघाला श्रीकराच्या माग माग. अगदी जसं आम्ही तुमच्या माग माग चालतो ना, सेम. नाही म्हणजे आम्ही आज्ञाधारक आहोत ना, तुम्ही जसं म्हणाल तसंच करतो ना, म्हणून म्हटलं. तुमच्या पुढे काही पर्याय आहे का? तुम्हाला किती पण बोललं ना तरी तुम्ही हितच पडून राहणार, दुसरीकडे कुठे जाणार? सासूबाई, तुमच्या एकुलत्या एक जावयाचा असा अपमान करणं बरं दिसत नाही. आव जाऊ द्या ना, कशाला मनाला लावून घेताय? तसंही आपण गोपाळ बद्दल बोलतोय ना. क्षमस्व, पण एक सांगू का, गोपाळ महाराज आणि आमच्यामध्ये खूप अंतर आहे. खरंय तुमचं, तुमच्यात खूप अंतर आहे. गोपाळ हुशारे, कर्तृत्ववान आहे, तुमचं तसं नाही. म्हणूनच मला आश्चर्य वाटतंय, एवढं समजा असून सुद्धा गोपाळ असा का वागतो? ए सरपंच, अरे तुला का धंदा नाही का रे? अरे एकच गोष्ट किती वेळा सांगतो, ऐकून ऐकून कान कितले माझे. अरे तुला बोलून बोलून कंटाळा येत नाही का रे? हे बघ, तू दिवसातून एकदा सांगो 50 वेळा येऊन जरी सांगितलं ना तरी या झोपड्यातून हलणार नाही. अरे तुझं सांगणं ऐकून आम्ही हलायचं असतं तर तेव्हाच हल्लो असतो ना आम्ही. संभा दादा, आम्ही परत परत तीच गोष्ट ह्याच्यासाठी सांगतोय की तुमच्या ह्या वेड्या हट्टापेक्षा गावातल्या पोरांचं भविष्य जास्त महत्वाचं आहे आमच्यासाठी. आणि तुम्हाला कळलंच असेल, तुमच्या दादागिरीला आम्ही भीक नाही घालणार. ही जागा शाळेची आहे, इथे शाळाच. हो मास्तरीन बाई, या संभाला शांतपणा नाही शिकवायचा. बरोबर बोलतोय हा इंदू, अगदी बरोबर बोलतोय.
हा ना अर्धन डोक्याचा आहे, ह्याला शिकून काही उपयोग होणार नाहीये. अरे काय रे, तू कधी 4 बुकं वाचली का? हा, कधी शाळेत तरी गेलास का आयुष्यात? ए काय बोलला रे तू? परत बोलला नाही तर खोलून ठेवल तुला. हा ठेव ना, तुझ्यासारख्या 3 पाट दादांना ना आम्ही भीक घालत नसतो. तुझ्या काय करणार आहे? ए स्तंभ, विठुराया, गोपाळ आलाय म्हणजे आता इथे राडाच होणार. संभा, सरपंच साहेब इकडे सामोपचारानं प्रश्न सोडवायला आलेत. मारामारी करून नाही, त्यामुळे सुरक्षित अंतर ठेवायचं. कळलं का? ए कोण आहे रे तू? मी डॉक्टर गोपाळ व्यंकट दिग्रजकर, सरपंच साहेबांचा मोठा भाऊ. गोपाळ दादा, आपण सामोपचाराने प्रश्न सोडवू ना. इतके दिवस तुम्ही तोच प्रयत्न करताय ना. सुटलाय प्रश्न? गोपाळ दादा, पण एका मूर्खपणाला 7 मूर्खपणानं उत्तर द्यायचं नसतं. इंद्रायणीचं हे वाक्य मला सुद्धा माहिती आहे. सरक बाजूला, मी बोलतो. अरे हे डॉक्टरलाच तोडलं तर इलाज कोण दुसरा डॉक्टर करणार काय? काय बहारदार जोक मारलास तू. संभा तुळशीराम वाशिमकर, माझं नाव? तुझ्या खास माणसाचा मेसेज द्यायचा आहे तुला. चल बाजूला जाऊन बोलू. चल. आपल्या इकडे कशाला घेऊन आला रे? अरे कोण माणूस, कोण आपला माणूस, कसला मेसेज? तोच जो तुला चावी भरतो, ज्याच्या इशाऱ्यावर तू नाचतोस, ज्याच्या सांगण्यावरून तू एवढ्या लांबून इकडे राहायला आलायस, तोच. ए नंतर BCDE हे सगळं येत असेल तर मनातल्या मनात म्हण. आधी मी तुझ्या माणसाला फोन लावतो, त्याच्याशी बोल. जेलमध्ये भेटलास ना तू याला. हॅलो, गुड मॉर्निंग वगैरे सगळं नंतर. मी तुझ्या प्याद्यासमोर उभा आहे, त्याच्याशी बोल. त्याला सांग आपलं काय बोलणं झालंय ते. फारच फुरफुरायला लागलंय तुझं प्याद. डॉक्टर डॉक्टर डॉक्टर, अहो कमरेला चाकू असला की कुणाला पण वाटतंय आमच्याकडं पॉवर आहे म्हणून. द्या आमच्या माणसाला फोन द्या. हॅलो, खुद्द मोहितराव बोडके पाटील बोलतायत. ए गब्दुल्या, आजच्याच तिथल्या झोपड्या हटवल्या गेल्या पाहिजेत. हो पण साहेब, तुम्ही आम्हाला जबान दिली होती. जबान दिली होती आम्ही? हा दिली असेल.
पण आमची जबान घेतली आम्ही वापस. हं? अरे आम्ही पॉलिटिशियन आहोत. अशी सगळ्यांना जबान देत बसलो तर आमचं दुकान कसं चालणार? हं? आपण साहेब आम्ही जाणार कुठे? ते बघू आपण नंतर. आता जे सांगितलंय ते काम झालं पाहिजे. तुमचं चंबू गबाळ उचला आणि निघा तिथून. चला. आपण साहेब अन्याय व आम्ही एकदाच सांगतो, त्यामुळं निघ म्हणलं की निघायचं. वाद नाही घालायचा आमच्या सोबत. समजलं का? चल. संभा, सरपंच साहेबांची माफी मागतोयस ना? सरपंच साहेब माफी करा आम्हाला. मी लई चुकीचं वागलोय. आता गोपाळ दादानी माझी नीट समजूत काढली. माझे डोळे उघडलेत बघा. मुलांचं भविष्य महत्वाचं आहे, शाळा महत्वाची आहे. आम्ही आज रात्रीपर्यंत ही जागा रिकामी करून देऊ. ताई, तुम्हाला त्रास दिला त्याबद्दल खरंच माफ करा. चला रे. कसं केलं तू गोपाळ दादा? अहिंसेच्या मार्गानं. एका मूर्खपणाला 7 मूर्खपणानं उत्तर न देता. गोपाळ दादा खरंच खूप भारी. कमालच तू. व्यंकट महाराज दिग्रसकरांचा मुलगा आहे मी. मार्ग काढणारच ना. गोपाळने असं काय समजवलं की हा संभा डायरेक्ट हात जोडून अध्यक्ष समोर उभा राहिला, माझी सुद्धा माफी मागितली. हे कसं झालं? हो ना हो, ही श्रीकलाचीच चाल आहे. तिनेच गोपालला पडवून आणला असणार आहे. पण यासाठी तिने तिच्या दुष्ट शक्तींचा उपयोग तर केला नसेल ना? माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी
चरण सेवा पांडुरंगा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. वा अहो किती दिवसांनी गुणगुणलात हा अभंग. हा अभंग म्हणायला लागलं ना की लहानगी इंदू आठवते बघ. डॉक्टर गोपाळ दिग्रसकरांचा डॉक्टर गोपाळ दिग्रसकरांचा डॉक्टर गोपाळ दिग्रसकरांचा सगळ्यांच्या डोक्यात एकच विचार गोपाळ महाराज एकदम हुशार. अरे सगळ्यांच्या डोक्यात एकच विचार गोपाळ महाराज एकदम हुशार. अरे सगळ्यांच्या डोक्यात एकच विचार गोपाळ महाराज एकदम हुशार. डॉक्टर गोपाळ दिग्रसकरांचा डॉक्टर गोपाळ दिग्रसकरांचा कसल्या घोषणा चालल्या काय माहिती. एकच विचार गोपाळ महाराज एकदम हुशार. अरे सगळ्यांच्या डोक्यात एकच विचार गोपाळ महाराज एकदम हुशार. अरे सगळ्यांच्या डोक्यात एकच विचार गोपाळ महाराज एकदम हुशार. डॉक्टर गोपाळ दिग्रसकरांचा डॉक्टर गोपाळ दिग्रसकरांचा डॉक्टर गोपाळ दिग्रसकरांचा डॉक्टर गोपाळ दिग्रसकरांचा. थांबा. हा एवढा जल्लोष का चाललाय कशासाठी ते तरी सांगा. पिंकू काका गोपादादाने कमाल केली आहे. सो अधोक्षज की एक गोपादादा की गोपादादा आला त्याने पाहिलं आणि सरळ प्रश्न सोडवून मोकळा झाला. म्हणजे तुमच्या ह्या वेड्या हट्टापेक्षा गावातल्या पोरांचं भविष्य जास्त महत्वाचं आहे आमच्यासाठी. तुमच्या दादागिरीला आम्ही भीक नाही घालणार. तुझ्या तर ए स्तंभ. माफी करा सरपंच साहेब. आम्ही आज रात्रीपर्यंत ही जागा रिकामी करून देऊ. चला रे. अरे काय सांगतोस. गोपाळ आणि गुंड आल्या पावली परत पळाला. अरे गोपाळ आला आणि गुंड आल्या पावली परत पळाला. गोपाळ आला आणि गुंड आल्या पावली परत पळाला. गोपाळ आला आणि शाळा वाचली. गोपाळ काका आज केवळ गोपाळ दादामुळे तो गुंड तिथून हटला. शाळेचा प्रश्न सुटला. सगळं गाव कौतुक करतंय गोपाळ दादाचं. अरे आदू त्यावेळेस गोपाळ काय म्हणला ते सांग की. काय म्हणाला. काका गोपाळ दादा म्हणाला की मी हे सगळं काम करू शकलो कारण मी पिंकू महाराजांचा मुलगा आहे. काय
विठुराया, बाप लेकाचं हे नातं असंच राहू दे. कुणाची दृष्ट नको लागायला यांच्या नात्याला. हो सर का, मला माझ्या लेकराची दृष्ट काढू द्या, म्हणजे ह्याला कोणाची नजर नाही लागणार. मावशी अगं लहान आहे का मी? गप. आईसाठी मूल कायम लहानच असतं.